प्रथम धम्मचक्र प्रवर्तन तथागत बुद्धांनी केल्यानंतर पंचवर्गीय भिक्षूंना त्यांनी प्रवज्या दिली आणि प्रवज्या दिल्यानंतर या पंचवर्गीय भिक्षूंना अत्यंत एक महत्वाचा त्यांनी उपदेश केला. त्या उपदेशाला अनत्त लक्षण सुत्त असं म्हणण्यात येतं. अनत्त लक्षण सुत्त हे बुद्ध धर्मामध्ये अत्यंत महत्वाचं सुत्त आहे. या सुत्तामध्ये की प्रत्येक वस्तू जी आहे, प्रत्येक भौतिक आणि अभौतिक तत्व जे आहे ते अनात्मा आहे. त्याच्यामध्ये कोणता आत्मा नाही. त्याच्यामध्ये निर्माण होण्याची जी क्रिया ही कोणत्याही परमात्म्याने केलेली नाहीये. त्यामुळे आत्मा नावाची अशी कोणती गोष्ट नाही आहे. म्हणून तथागत सर्व भिक्षूंना या सुत्तातून उपदेश करत असताना त्या सर्वप्रथम पंचवर्गीय भिक्षूंना समजून सांगतात की भिक्षूंना जितके काही भौतिक आणि अभौतिक घटक जे आहेत, म्हणजेच काय, नाम आणि रूप यांनी युक्त जो कोणी व्यक्ती आहे ते सर्व अनात्मा आहेत. नाम याचा अर्थ विज्ञान, संज्ञा, संस्कार आणि वेदना यांनी युक्त जे असतं त्याला नाम असं संबोधण्यात येतं. रूप जे असतं जे 4 भौतिक तत्वांनी बनलेलं असतं की ज्याच्यामध्ये पृथ्वी धातू, अपधातू, तेज धातू आणि वायू धातू या 4 भौतिक तत्वांनी व्यक्ती बनलेला असतो. या 4 भौतिक तत्वांना रूप म्हणतात आणि विज्ञान, वेदना, संज्ञा आणि संस्कार याला नाम असं म्हणतात. तर जितके काही नाम आणि रूपयुक्त ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व अनात्मा आहेत. त्या कोणी निर्माण केले नाही, तर त्या कार्यकारण भावनेच्या प्रक्रियेने निर्माण झालेल्या आहे. आणि म्हणून तथागतांनी भिक्षूंना संबोधित करत असताना हे सांगितलं की प्रत्येक रूप हे अनात्मा आहे, प्रत्येक विज्ञान हे अनात्मा आहे, प्रत्येक संज्ञा अनात्मा आहे, प्रत्येक वेदना अनात्मा आहे आणि प्रत्येक संस्कार अनित्य आहे, अनात्मा आहे. ही जी काही अनात्मता आहे, या अनात्मतेच्या भावनेला आपण लक्षात घेणे खूप आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये आत्म म्हणजे मी असं काही नाही, मी काही असं बनवलेलं नाही, मी काही असं निर्माण करत नाही. जे काही होत आहे ते कार्यकारण भाव, ह्याचाच अर्थ प्रतित्य समुत्पादाच्या प्रक्रियेने होत आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉज अँड इफेक्ट थेरी आपण म्हणू शकू. आणि म्हणून या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर प्रत्येकाचं रूप आणि प्रत्येकाचं मन हे वेगळं आहे. आणि त्याच्यात पण माझं मन असं असावं, माझं मन या प्रकारचं असावं, अशा प्रकारची भावना ही मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करते. कारण की वास्तविक असं कोणीही नाहीये. जे काही आहे ते सर्व कशा ना कशावरती तरी अवलंबून आहे. जसं 4 भौतिक तत्व हे भोजनावरती अवलंबून आहे, पाण्यावरती अवलंबून आहे, किंवा हवेवरती अवलंबून आहे आणि उष्णतेवरती अवलंबून आहे. आणि या 4 भौतिक तत्वांवरती असणारं जे मन आहे या 4 भौतिक तत्वांवरती अवलंबून आहे. 4 भौतिक तत्व या मनाच्या सर्व अवस्थेवरती अवलंबून आहे. या प्रकारे प्रत्येक व्यक्तीमध्ये ही एकमेकावरती अवलंबून असण्याची जी प्रक्रिया जी आहे, या प्रक्रियेलाच खऱ्या अर्थाने कॉज अँड इफेक्ट म्हणजेच काय, कार्यकारण भाव असं म्हटलं जातं. की अमुक एक गोष्टीमुळे तमुक एक गोष्ट होती. या स्वरूपात भगवान बुद्धांनी हा मार्ग स्पष्ट करत असताना सर्व जे काय ते अनात्मा आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझं रूप असं असावं, किंवा प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझं रूप आणखी यापेक्षा सुंदर असावं. तर अशा पद्धतीची भावनाच ही माणसाच्या मनामध्ये पीडा निर्माण करते, दुःख निर्माण करते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या जीवनामध्ये या अनात्म भावनेची साधना करणे खूप आवश्यक आहे. हा अनात्म भाव विकसित करणे खूप आवश्यक आहे. कारण की त्यातही आपण पाहतो की भूतकाळामधलं रूप, वर्तमान काळामधलं रूप आणि भविष्य काळामधलं रूप.
भूतकाळामधलं मन, वर्तमान काळामधलं मन आणि भविष्य काळामधलं मन. भूतकाळामधली वेदना, भूतकाळामधल्या ज्या संज्ञा, भूतकाळामधले संस्कार आणि वर्तमान काळामधल्या वेदना, संज्ञा, संस्कार, भविष्य काळामधल्या वेदना, संज्ञा, संस्कार या अमुक अशा प्रकारच्या असल्या पाहिजे किंवा होत्या आणि भविष्य काळात अशा असल्या पाहिजे. अशा प्रकारची भावनाच म्हणजेच काय, तर एक प्रकारचं त्याप्रती असणारी आपली आसक्ती. परंतु हे सर्व जे काय आहे ते अनित्य आहे. मग हे जे अनित्य आहे त्या अनित्य गोष्टीला जर आपण नित्य समजायला लागलं तर त्याच्यातून दुःख निर्माण होतं. या अनात्म गोष्टीला आपण आत्मवान समजायला लागलं तर त्याच्यातून दुःख निर्माण होतं. आणि म्हणून दुःख जे आहे या दुःखातून जर मुक्त आपल्याला व्हायचं असेल तर प्रत्येक या शरीरातील भौतिक आणि अभौतिक तत्व यामध्ये चालणारं जे परिवर्तन आहे या परिवर्तनाला आपण लक्षात घेतलं पाहिजे. यातील अनित्य, अनात्म आणि दुःख भाव हा आपण जर लक्षात घेतला तर आपण या सर्व प्रकारच्या गोष्टीतून मुक्त होऊ शकतो. अनित्याचा अर्थ काय? उत्पन्न होणे, थोडा वेळ स्थिर होणे आणि नष्ट होणे. उत्पादनी वेव ही जीवनाची प्रक्रिया चाललेली आहे. आणि ही जीवनाची, ही शरीराची, मनाची प्रक्रिया चालली असताना आपण जर या प्रक्रियेकडे जर लक्ष देत नसू तर आपलं जीवन हे कधी ना कधी जाऊन संपणार आहे. पण त्या संपण्याच्या आधारे जीवनाचा हा जो प्रवाह आहे, जो उत्पन्न होणे आणि नष्ट होण्याच्या प्रक्रियेमध्ये चाललेला आहे, या प्रवाहाला जाणणे, या प्रवाहातील या जाणण्याच्या प्रक्रियेमध्ये आपलं मन उपस्थित ठेवणे, जाणीव उपस्थित ठेवणे किंवा ज्याला सेल्फ रिमेंबरन्स म्हणतात की वारंवार मन त्या ठिकाणी जाणीवपूर्वक घेऊन जाणे, त्याची आठवण करणे, अशा पद्धतीची जर आपण अनात्मतेची भावना केली तर सर्व प्रकारच्या दुःखातून, सर्व प्रकारच्या आपल्या आसक्तीतून आणि सर्व प्रकारच्या जे काही विकार आहे त्या विकारातून आपण मुक्त होऊ शकतो. आणि जे वास्तविक आहे, जे सत्य आहे, त्या सत्याची जाणीव आपल्याला होऊ शकते आणि आपलं जीवन हे समृद्ध होऊ शकतं. म्हणून भगवान बुद्धांचं हे अनंत लक्षण सुत्त हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या सुत्ताविषयी आपण अधिकाधिक जाणणे खूप आवश्यक आहे. या सुत्तावरती साधना करणे आवश्यक आहे. या सुत्तावरती साधना करत असताना विपश्यना भावना हीच एक महत्त्वाची साधना आहे. आणि ही साधना केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की जे रूप आहे हे सतत बदलत आहे. हे सतत बदलत असताना ते रूप बदलण्याची प्रक्रिया जी आहे त्यालाच अनित्य असं बुद्ध म्हणतात. जे जे कलाप आपल्या शरीरामध्ये ते बदलत आहे, म्हणजे कोणतंही असं स्थिर रूप नाही आहे. आणि जे मन आहे ते देखील सतत बदलत आहे, ते देखील बदलण्याच्या एका प्रवाहामध्ये आहे. परंतु तो बदलत असताना आपल्या मनामध्ये येणारे विविध भाव, आपल्या मनामध्ये येणारे विविध विचार, विविध तर्क वितर्क या सगळ्या गोष्टींनी युक्त आपलं मन आहे. या मनाला जाणीवपूर्वक ज्यावेळेस आपण पाहतो तर त्या जाणीवेतून आपण एका वर्तमान क्षणामध्ये विकसित होतो. आणि तो वर्तमान क्षण म्हणजे समग्र या भौतिक तत्वांना आणि अभौतिक तत्वांना म्हणजेच नाम आणि रूपाला जाणण्याचा तो वर्तमान क्षण असतो. आणि हा वर्तमान क्षण हा प्रत्येक क्षणाक्षणाला नवीन असतो. आणि या क्षणाक्षणाला जीवन जगण्याची प्रक्रिया विकसित करण्यासाठी आपल्याला विपश्यना साधना करणे आवश्यक आहे. आणि या साधनेतून आपल्याला आपल्यातील अनात्मभाव म्हणजे कोणता आत्मा नाही, कोणता मी नाही, कोणता तू नाही, जे काही आपण आहोत ते फक्त आणि फक्त एक सत्व आहोत. ज्या सत्वांचा विकास हळूहळू मृत्यूच्या दिशेला होतो. परंतु त्या मृत्यूच्या दिशेला होत असताना वारंवार त्याचं परिवर्तन होत असताना त्याचं परिवर्तन हे शारीरिक स्तरावरती होतं. आणि एक दिवस तो व्यक्ती ग्रॅज्युअल स्वरूपामध्ये मृत होतो. आणि या प्रकारे जर आपण या अनंत लक्षण सूत्रावरती लक्ष केंद्रित केलं आणि योग्य प्रकारे ते जर ग्रहण केलं तर निश्चितपणे बुद्ध धम्मातील अनेक भगवान बुद्धांनी विश्लेषित केलेल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. आणि अभिज्ञान, जे वास्तविक ज्ञान म्हटलं जातं, ज्याला खऱ्या अर्थाने प्रज्ञाज्ञान म्हटलं जातं, ते आपल्यामध्ये विकसित होतं. म्हणून अनंत लक्षण हे निश्चितपणे आपण वाचा आणि त्याप्रमाणे आपण साधनारत होण्याचा प्रयत्न करा. आणि या साधनेतून आपण खऱ्या अर्थाने विकारातून मुक्ती,
अर्हंत अवस्था निर्वाण अवस्था प्राप्त करा. नमो बुद्धाय. जय देव.